सकाळी-सकाळी उठून मला एकदमच आज फ्रेश फील होत होतं. कारण माझी स्किन मला खूप जास्त हायड्रेट फील होत होती. याचा अर्थ माझ्या स्किन केअरचा काहीतरी मला फायदा होतोय आणि गाईज मी हे बेडशीट घेतलं होतं Mishoवरून. खरंच चांगली क्वालिटी आली आणि मग त्याच्यानंतर पटापट आवरलं मी आणि स्किन केअर करून घेतलं. मला आज नाश्त्याला खरं तर इडली खायची होती. पण आज नाश्त्याला विजय पण नव्हता. म्हणून मग विचार केला एकटी पुरतं कुठे इडली करत बसू. आज मी बाहेरच नाश्ता करायला जाते. मग पटापट आवरलं आणि मी नाश्ता करायला बाहेर निघाले. मी आले या स्नॅक सेंटरला आणि घरी तर मी ठरवलं होतं मी इडली खाणार. पण इथे येऊन मी खाल्ली ही साबुदाणा खिचडी. एकदम पटापट डिसिजन चेंज होतात माझे. दुपारी वाचले मी हे गुड वाइब्स गुड लाईफ. आज आम्ही जाणार होतो कॉफी प्यायला म्हणून आम्ही फिट चेक करतोय. ते नव्हतं. आम्ही आलो डी-सीला. द सेलिया म्हणून नवीन कॅफे ओपन झालंय. ह्याच्या आधी इथं क्रेझी मोमोज होतं. जेव्हा क्रेझी मोमोज होतं आम्ही रेग्युलर येत होतो. पण त्याच्यानंतर आम्ही येणंच बंद केलं आणि जवळ-जवळ 2 वर्षानंतर आम्ही इथे आलोय. आम्ही घेतले होते मोमोज आणि कोल्ड कॉफी. अँबियन्स वॉज टू गुड. फूड पण चांगलं होतं. आमचा तर गॅस संपलाय म्हणून आम्ही ऑर्डर केली ही लातूर स्पेशल बिर्याणी. मला बघायचं होतं मला कर्ली हेअर कसे दिसतात कारण माझे फ्लॅट हेअर झालेत आणि मला ते बिलकुल पण आवडत नाहीये. म्हणून मी केसांना छोटी-छोटी वेणी घातली. आता उद्या कळेल एक्स्पेक्टेशन्स व्हर्सस रिअॅलिटी.